आंखों पर छाया है, आज़ादी का नया रंग अब फिर आंखों पर छाया है। 24 जनवरी का वह दिन फिर लौट कर आया है। जग में सबसे न्यारा है वह देश हमारा, जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है। निश्चल पवन प्रेम पुराना वो भारत देश हमारा है। फिर क्यों पूछते हो जमाने से, फिर क्यों पूछते हो जमाने से, हमारी क्या कहानी है? अब पूछते हो तो सुन लीजिए, हमारी पहचान तो सिर्फ है कि हम हिंदुस्तानी हैं। हमारी पहचान तो सिर्फ है कि हम हिंदुस्तानी हैं। A very pleasant morning to esteemed chief guest, respective principal sir, chairperson, faculty and all my dear friends. Today we gather here to celebrate 77th Republic Day. I am wishing you all a very happy Republic Day. Today is the day when everyone must come together to show the whole world that its national is the best nation under the sun. We are different religions, different languages, different cultures and customs. But above this, we are Indian. Dear audience, for every Indian, 26 January is a day of pride. On this day, the Constitution of India was written. It took to our 11 months and 18 days after wondrous effort of Constitution's Assembly to complete the draft of Indian Constitution. दरवर्षी 26 जानेवारी साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण आहे. भारताचे संविधान हे 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले. मसुदा समितीने 4 नोव्हेंबर 1947 रोजी संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 1966 दिवसांसाठी खुला केला आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. जानेवारी 1930 मध्ये भारतीय काँग्रेसचं लाहोर येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांसाठी ही तारीख अत्यंत महत्त्वाची होती. या दिवसाचा विचार करूनच देशात 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे संविधान लागू करण्यात आले आणि या दिवसाला प्रजासत्ताक दिन घोषित करण्यात आले. 26 January, we got our constitution. We are now a part of world's biggest democracy. Our constitution protects the rights of the people inside the country. So let us all celebrate together. Today we are not only celebrating the Constitution of India, but also remembering the martyrs, the real heroes of our India. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम. प्रजासत्ताक दिनी आम्ही करतो आपले स्वागतम सुस्वागतम. उपस्थित आपल्या शाळेचे सर्व पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावाचे सर्व सन्माननीय नागरिक, बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत. भारत मातेला अभिवादन करत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है. आज की परेड की कमान संभाली है हमारे 9वीं कक्षा के छात्र कुमार चेतन गुलाब सिंह पाडवी ने और आज के गेस्ट को वेलकम करने के लिए तैयार है हमारे 4 पायलट्स आगे की ओर है. हमारे 7वीं कक्षा का छात्र कुमार प्रसिद्ध भाकर और 7वीं कक्षा का छात्र कुमार आर्यन कदम और उनके पीछे की तरफ है 8वीं कक्षा का छात्र कुमार रुद्रा काकाकर और 9वीं कक्षा का छात्र कुमार रुद्रा दौरे. जीवन जगत असताना संगत असते मित्रांची, जीवन जगत असताना संगत असते मित्रांची, सोडवणं अवघड उद्धारणे मदत होते सूत्रांची, शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची.
मैं आपसे परेड शुरू करने की अनुमति चाहता हूँ। I cordially welcome. परेड विश्राम। I cordially welcome to our chief guest on behalf of Let's We All Create Light for Others, so that we naturally light our own way and nothing can fade the light that comes from within. भ्रष्टाचार अन्यायाचा अंधार दूर सारण्या मनामनात देश प्रेमाचा दीप पेटूया. स्वरूपी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन देश कार्यक्रमाने वाढूया. तिरंगा आपली शान आहे, तिरंगा आपल्या देशाचा मान आहे. तिरंगा आपली शान आहे, तिरंगा आपल्या देशाचा मान आहे. माझ्या प्राणापेक्षा प्रिय माझा हिंदुस्थान आहे, प्रिय माझा हिंदुस्थान आहे. ध्वजारोहणासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर व अतिथी यांना विनंती करीत आहे की आपण दीप प्रज्वलन करावे. आन देश की शान देश की हम संतान है. तीन रंगों से रंगा तिरंगा भारत की ये पहचान है. शिवरायांनी प्रतिमेला हार घालवला. छत्रपती शिवाजी महाराज के भारत माता की
महाराष्ट्र. परेड सावधान. परेड राष्ट्रीय झंडे को सलाम देंगे. सलामी दो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. परेड झंडा गीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का धर्म सारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जान न पाए. जाए जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए. कब होगे प्रणाम पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. रहे हमारा रहे हमारा. परेड महाराष्ट्र गीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटानाया. हिमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो. शिवशंभूराला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा.
छातीवरी कोरली अभिमानाची लेणी फुलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे हित राखी तू महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा शासनाच्या आदेशाप्रमाणे आज आपण कॉफीमुक्त अभियान अंतर्गत शपथ घेत आहोत. सर्वांनी आपले हात पुढे घ्यावे. आम्ही सर्व नागरिक गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आपल्या गावात इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षेदरम्यान कॉफी किंवा इतर कोणताही गैरप्रकार होऊ देणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून परावृत्त करून यासाठी परीक्षेदरम्यान आम्ही जागरूक राहून मंडळाच्या कॉफीमुक्त अभियानात सक्रिय राहू. मंडळाचे कॉफीमुक्त अभियान यशस्वी करून आपले गाव कॉफीमुक्त करू. तसेच शिक्षण क्षेत्रातील या अपप्रवृत्तींना कायमचा आळा घालू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Please take hand to your chest. Start Constitution of our India. We the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. हाथ नीचे. परेड विश्राम. परेड सावधान. सागर साप रसानी
इस दीन के लिए वीरों ने अपना खून बहाया है, इस दीन के लिए वीरों ने अपना खून बहाया है। झूम उठो देशवासियों, गणतंत्र दिवस फिर से आया है। आज की परेड की कमान संभाली है हमारे 9वीं कक्षा के छात्र कुमार चैतन मुराद सिंह पाड़वी ने। 8वीं 9वीं 10वीं कक्षा के बॉयज के दस्ते को लीड कर रहा है कुमार आयुष मांडवकर। राष्ट्रीय झंडे को सलामी देने आ रहा है 8वीं 9वीं 10वीं कक्षा के लड़कियों का दस्ता और दस्ते को लीड कर रही है कुमारी आर्या सोलकर। इसके पीछे 6वीं और 7वीं कक्षा के बॉयज के दस्ते को लीड कर रहा है कुमार गौरव खाड़े। 6वीं और 7वीं कक्षा के गर्ल्स के दस्ते को लीड कर रही है कुमारी अंशिमा डे। इसके नीचे 4वीं और 5वीं कक्षा के गर्ल्स के दस्ते को लीड कर रही है कुमारी सृष्टि सीतल। 4वीं और 5वीं कक्षा के बॉयज के दस्ते को लीड कर रहा है कुमार रुद्र गवार। सारे दस्ते मंच पर राष्ट्रीय ध्वज को सलामी दे रहे हैं। तालियों से छात्रों को प्रोत्साहित कीजिए। परेड विश्राम। ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा। ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा। जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा। मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा। जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा जलवा। जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा। नच कुगी तेनू पापा देंगे, नच कुगी
सब तेरे पहरेदार खड़े हैं। हम हैं तो क्या हम हैं प्यारे, हम हैं तो क्या हम हैं प्यारे। काहे खतरा, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा। तू मन मौजी, मैं हूँ फौजी, अरे तू मन मौजी। खूब मिले दीवाने दो जी, खूब मिले दीवाने। इस मिट्टी के साथ जुड़े हैं फर्ज मोहब्बत रोटी रोजी, फर्ज मोहब्बत रोटी रोजी। दिल के अंदर इश्क का जज्बा, दिल के अंदर इश्क का जज्बा। क्या जलवा क्या पर्दा, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा। गुलशन गुलशन सहरा सहरा, महफिल महफिल सागल सागल, मस्ती 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 मस्ती। जुल्फ में बादल, जलवा जलवा, आँख में काजल, ओए क्या कहना, फूल सा मुखड़ा, जलवा जलवा, चांद का टुकड़ा, ओए क्या कहना, चेहरा किताबी, ओए क्या कहना, होठ गुलाबी, ओए क्या कहना, चाल शराबी, ओए क्या कहना, हाथ नवाबी, ओए क्या कहना, कोई फरिश्ता या बंदा, सबकी जुबान पे तेरा चर्चा। जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा। जलवा तेरा जलवा, तौबा मेरी तौबा। जलवा तेरा जलवा, तौबा मेरी तौबा। महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची, हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची। महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची, हौस आहे बाळाची आमची आहे बोली। अस्मानी झळके भव्य पताका, भव्य हसरी पटक्याची। महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची। महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, दिल मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, दिल मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। हाँ बोलो ना, हाँ बोलो। साड़ी दे साड़ी। आई भी येतो आता येतो की थोडा वेळ
विदर्भ संदीप चौगुले. I study in grade 1. Today I am going to speak about Republic Day. Wish you a happy Republic Day. Thank you. And my dear friends, my name is Riddhi. I am studying in 3rd standard. Today is Republic Day. I wish you happy Republic Day. Today our Constitution is posed to our India, and Constitution is written by Dr. Babasaheb Ambedkar. Our India became a republic in 1950. We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political liberty of thoughts, expression, belief, faith and worship, equality of status and to opportunity and to promote among them all patriotic and unity, the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. Thank you. Jai Hind, Jai Bharat. My name is Shi. Today is Republic Day. I wish you a very Republic Day. Republic Day are national festival. Thank you. Loudly! Good morning, everyone! Respected principal, teachers, parents, and all my dear friends. My name is Rashid Ashish Shigwan. Today we are gathered here to celebrate the Republic Day. Our Republic Day is a national festival in India. Our Republic Day is Republic in 26 January 1950. Our Constitution of India is posed on this day. Dr. Babasaheb Ambedkar is the father of the Constitution of India. He wrote the Constitution as a last written. But he wrote the fundamental words, only small words and the fundamental rights like a speech on the freedom as a religion and more. Today we are celebrating a Republic Day with peace and honor. They teach us that a democratic republic and to secure the ordinary citizens that the right in the Constitution of India. When our India is republic or independent, we have to relax. But we have to place that how this our country develop. So let's develop to place our country very best country. And I thanks to sir, teachers and all my dear friends to give us some time to give a speech. And I sing only last word that some like Sunday, some like Monday, some like Sunday, some like Monday, but I like it only Monday. That is a Republic Day. That is a Republic Day. I present a song to you all about Republic Day occasion. तू मेरा गरिमा, तू मेरा गरिमा, तू मेरा अभिमानी है वतनी महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बानी है वतनी महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बानी है.
जा भी देंगे ये वतन तेरे लिए, तेरी दिया है जा भी देंगे ये वतन तेरे लिए, ये वतन तेरे लिए, ये वतन तेरे लिए। भारत माता की, भारत माता की, वंदे, वंदे, जय हिंद, जय भारत। Thank you. Today we are gathered here for celebrating Republic Day. Today we are celebrating 77th Republic Day. Today is 26th of January, not just a day on calendar, but it's a reminder of our sacrifice of freedom fighters. Today our constitution came into force in 1950. Thank you. Today is 26 January. We are celebrate Republic Day. I wish you all Happy Republic Day. This day, today 1950, our constitution is Dr. B.R. Ambedkar is the father of our constitution. I always love and respect our country. Thank you. Jai Bharat. Teachers, all parents and my dear friend. My name is Somu Kondulkar. Today is 26 January. First of all, I wish you a very happy Republic Day. Republic Day is our national festival. On this day, our constitution come into force. Our constitution is the law and order of India. We should always respect our constitution. I am proud to be I am Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. Today we are gathered here to celebrate our proud occasion, Republic Day. This day celebrates on 26 January every year. On this day, our constitution comes into force in 1950. This year we are celebrated 77th Republic Day. Our constitution gives us the important rights such as equality, freedom and justice. It was a draft under the leadership of Dr. Babasaheb Ambedkar, whom we remember with great respect. For this day, our great freedom fighters are found. Because of them, we are living freedom nation. On this day, we salute our national flag and respect our constitution and work together for better India. Respected principal sir, teachers, parents, and all my dear fellow citizens of tomorrow. What is orange, white and green? Isn't it a fruit or a vegetable? What has 24 spokes in a wheel and that never moves? What belongs to 1.4 billion of the people at the same time? It's our pride, it's our republic. Today isn't just a day for a parade. It is a day to remember that we are the heartbeats of our country. Think if our school had no rules, no bells and no rules, then it would be a total mess. So, right? Well, 76 years ago, our India was like a giant school. And on this day, it finally got its own rule book, and we call this book as a constitution. And today is the day we celebrate it. Think of India as one of the biggest families in the world. And in this family, everyone is different. Some like cricket, some like dancing, some speak Tamil, some speak Hindi. So our constitution says that it doesn't matter how different you all are equally important. Our nation's culture resides in the soul and the heart of its people. So that means India is not just a map on a wall. India is you. India is how you treat your friends on the playground.
So, have you seen ever a bundle of sticks? One stick is easy to break, but when we tie them together, a giant one even can't snap them. So that means, what is republic? Republic is, we decided to be the people. We decided that we are not just living here, we are building this nation together. So you are the author of the India's story. India is like a fable and we are the characters. So if one character falls, the whole story gets breaks. If you do study hard, then India will get more smart. If you keep your street clean, then India will be get more beautiful. India will get more beautiful. But just didn't think like, I'm just a kid, what can I do? Even a tallest building in the world starts with a smallest brick. So, your superpower is to be a good citizen. Be kind, help your classmate who is struggling. Be curious, ask why every time so you can learn new things every day. Be brave and stand for what is right. And even if you are alone. So when you today saw the flag going up, don't just look at the colors. Don't just look at the colors, feel the colors like the saffron for your bravery, white for pink, kindness, and green for the bright future you are going to create. So make the India proud, and by doing so small good deeds at a time. Jai Hind, Jai Bharat. Guests, my dear colleagues and my lovely students, good morning to everyone. Today we have gathered here to celebrate the Republic Day of India, a day of great pride and honor for every Indian. On 26 January 1950, our country adopted its constitution and became a sovereign democratic republic. The Constitution of India gives us fundamental rights, duties, equality and fraternity. Because of this constitution, India is known as the largest democracy in the world. On this special day, we remember the great leaders like Dr. Ambedkar, Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru and many freedom fighters who sacrificed their lives so that we could live in free nation. Dear students, the future of our country is in your hands. Be honest, disciplined and responsible citizens. Respect your teachers, parents and the nation. Study well, work hard and always stand for truth. As teachers, it is our duty to shape young minds and guide them on the path of values, knowledge and patriotism. Let us promise today to protect the dignity of our country, contribute positively to its growth. May our tricolor always fly high with pride. जय हिंद, वंदे मातरम. गुड. आता सगळ्यांनीच आज रिपब्लिक डे बद्दल सगळ्या मुलांनी आणि टीचर्सनी पण खूप स्पीच छान दिलंय. मी थोडा वेळच घेणार आहे तुमचा, कारण बराच वेळ उभे राहिला आहात. तर रिपब्लिक डे म्हणजेच काय? प्रजासत्ताक दिन. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष, म्हणजे हे 77वे वर्ष आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळेस आपण इंग्रजांच्या ताब्यात होतो किंवा इंग्रजांचे रूल्स फॉलो करत होतो. आणि हे रूल्स बंद करून किंवा ते बाजूला करून आपले रूल्स आणणे गरजेचं होतं किंवा आपले नियम आणणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली काही संविधान बनवण्यात आलं, जे आपण दररोजच प्रेच्या वेळेला म्हणतो. मग त्या संविधानामध्ये आपले नियम, कायदे किंवा
लोकशाही तंत्र कसं असलं पाहिजे याबद्दल सांगण्यात आलं आहे. आणि आज जे काही आपण हे दिवस बघतोय किंवा 15 ऑगस्ट साजरा करतो, सगळे फेस्टिवल साजरे करतो, ते केवळ आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळेच. आणि हे स्वातंत्र्य आपल्याला आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या बलिदानामुळेच मिळालेलं आहे. आणि 15 ऑगस्ट नंतर जवळजवळ 2 वर्ष आपल्याला संविधान लिहिण्यासाठी लागले आणि त्या 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं. आणि हे स्वातंत्र्य आपण 77 वर्ष उपभोगत आहोत. पण या स्वातंत्र्याचा प्रत्येकानं उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. कारण आज तुम्ही शिक्षण घेतात, त्यानंतर तुम्ही जॉबला लागणार आहात, तर प्रत्येकामध्ये तुम्ही आपला देश आणि आपल्या देशासाठी काय करता येईल याचा जर प्रत्येकानं विचार केला तर आपला देश नक्कीच स्वतंत्र झाला असं म्हणता येईल. कारण तुम्ही ही तुमची भावी पिढी आहे किंवा पुढची पिढी आहे आणि या पिढीने आपल्या देशासाठी काहीतरी बलिदान द्यावं किंवा देशासाठी काय करता येईल याचा प्रत्येकाने विचार करावा आणि त्याप्रमाणे शिक्षण घेऊन योग्य देशासाठी त्याग करावा. थँक्यू. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व टीचर्स, मुख्याध्यापक, सर्व स्टुडंट्स यांना मी शुभेच्छा देतो. आणि आता जे इथे ज्यांनी मार्गदर्शन केलं किंवा आजचे जे मॅनेजमेंट केलं त्या सर्व टीचर्स वर्ग किंवा मुख्याध्यापक आणि इथे उपस्थित पालक वर्ग या सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. Good morning, respected principal sir, my favorite students, parents, and all teachers. Today we are gathered here to celebrate Republican Day. Republican Day is our national festival. I wish you all very happy to this day. Our Constitution came forth in 1950. We get on this day we remind our great freedom fighters and leaders who sacrificed their whole life for our rights and freedom. I suggested students to always respect their parents, teachers and elders and become good citizens. Let us pledge today work to progress for our nation and India proud. Thank you. First of all, good morning. Good morning. Yes. Today we are gathered here to celebrate our 77th Republic Day. आजादी का नया रंग अब फिर आंखों पे छाया है. आजादी का नया रंग अब फिर आंखों पे छाया है. 26 जनवरी का वह दिन आज फिर लौट आया है. This is not a day. This is a celebration. This is not only celebrations. This is our national celebrations. Whole India is today celebrating because from today we have gates rights. जर संविधान नसतं तर कदाचित आज तुम्ही इथे नसतात, कुठेतरी काम करत असतात. सकाळ सकाळ झाडाला पाणी घाल, शेतात पाणी घाल, काहीतरी काम कर. तुम्हाला इथे उभं राहून शिक्षणाचा अधिकार दिला आहे तो आपल्या घटनेने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती होती आणि त्या मसुदा समितीने जे कॉन्स्टिट्यूशन बनवलंय त्या
कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला राईट्स दिले. आता तुमचा तो अधिकार तुम्ही उपभोगताय. On 26 January 1930, in Lahore, the convention demands that complete independence. 26 जानेवारी 1930 मध्ये काँग्रेसने लाहोरला अधिवेशन भरलं होतं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा मागणी केली होती संपूर्ण स्वराज्य. स्वातंत्र्य पाहिजे अशी खूप डिमांड होती. पण सर्वात प्रथम 26 जानेवारी 1930 मध्ये याची मागणी करण्यात आली आणि म्हणून दॅट डे वी सिलेक्टेड फॉर अवर रिपब्लिक. It is a very important national festival. On this day, that is 26 January 1915, the Constitution of India came into the force. It made our country a republic with its own laws and rules. बघा साक्षीने सांगितलं की लॉज अँड रूल्स आपल्याला सुरू झाले. म्हणजे काय झालं? म्हणजे काय झालं? आपण पतंग उडत आहोत. तो उंच 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 जातो. पण त्या पतंगाला उंच जाण्यासाठी मदत करत असते त्याची ती दोरी. दॅट इज अ रूल्स अँड रेग्युलेशन्स. जर तिथे रूल्स अँड रेग्युलेशन नसेल, ती दोरी जर तोडलेली असेल तर पतंग हवेत जाईल का उंच उंच? नाही जाणार. तो उंच जावं याच्यासाठी त्याला रूल्स आहे. ती दोरी बांधलेली आहे आणि त्या दोरीच्या आधाराने तो उंच घेऊन जातोय. त्याचप्रमाणे आपला भारत देश जगामध्ये प्रसिद्ध व्हावा, जगामध्ये आपली उत्कर्ष व्हावी आणि आपल्या देशाचं कौतुक व्हावं याच्यासाठी ही रूल्स बनवले गेले. रिपब्लिक डे टीचर्स अबाउट फ्रीडम, इक्वॅलिटी, युनिटी. We also remember the sacrifice of freedom fighters on this day. आपल्याला आजच्या दिवशी हेही आठवण करायचं आहे की आपल्याला हा आजचा दिवस त्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन जो आपल्याला स्वातंत्र्य दिलंय तर त्यांची आज आपण केली पाहिजे. रिपब्लिक डे इज ऑल्सो टीचर्स अस टू रिस्पेक्ट आवर कॉन्स्टिट्यूशन्स. We should love our country and follow the good values every day, being disciplined and kind of our duties as a students. As we are students, Magashi Manjini सांगितले, we are students. So what we give a country? You give a country that is, what you are giving? You should study hard. You should clean your area. You can clean your school. You can clean your home. That is your service to a nation. All peoples of different cultures, language, and traditions live together in India. Our India is not only Hindu, not only Muslim. It includes all Hindu, Muslim, Sikh, Isai, Jain. All are living here both lovingly and all together as an Indian. As students, we have important roles in shaping the future of country. तुम्ही स्टडी करून स्वतःचा विकास करताय आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जॉब करताय. याचा अर्थ वेगळा होतो की तुम्ही नवीन इनोव्हेशन करताय आणि दॅट इज यू आर शेपिंग आवर इंडिया. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, इंडियातील वर्ल्ड मध्ये जे टॉप टेक्निशियन्स आहेत, वर्ल्ड मध्ये जे टॉप टेक्निशियन आहेत त्यातील प्रत्येक कंपनीमध्ये इव्हन नासा सुद्धा मोर दॅन 50% इज अवर इंडियन. ऑल वर्ल्ड मध्ये टॉपर्स जे आहेत, जे टेक्निशियन्स आहेत ते 50% जास्त आपले इंडियन्स आहेत. Let us promise to nations with education and hard work we can help
India to grow stronger and stronger. Next, what we achieve. मला एक सांगायला आनंदाची गोष्ट वाटते की यावर्षी आपल्या स्कूलने एक छोटंसं अचिव्हमेंट घेतलेलं आहे. आपण अॅन्युअल डेच्या पिरियडच्या मध्ये पिलर्स डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल किंवा काही बोलताना माहिती काही मुलाशी बोललो, आपल्या या पिलर्सची दखल मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये घेतली गेली माहिती आहे का तुम्हाला? आपल्या स्कूलचं नाव तिथे झालं. आपल्या मुलांनी केलेले व्हिडिओ माझ्या मागितले, पाठवले आणि तिथे त्याची दखल घेतली आणि त्यांनी मुलांना कौतुक केलं की गुहागर तालुक्यात रिमोट प्लेसला असलेलं एक छोटंसं स्कूल आणि तिथे सुद्धा मुलं या लेवलची काम करू शकतात. आणि आपल्या स्कूलचं उदाहरण ऍज एक्झाम्पल म्हणून मुंबई युनिव्हर्सिटी दाखवण्यात आलं, सांगण्यात आलं. तुमचे व्हिडिओ सुद्धा दाखवण्यात आले. ही सुद्धा आपल्या स्कूलने घेतलेली एक अचिव्हमेंट आहे. कारण ती कुठल्या हायस्कूलला किंवा कुठल्या कॉलेजला किंवा काही ठिकाणी नाही, तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या स्कूलची चर्चा झाली. दिस इज ऑल अचिव्हमेंट. Same as it is our India also achieved some targets. I read it. In 2025-26, the Indian Army achieved major milestones in modernization and appropriate road lines, including the additions of 6 Apache attack helicopters. इंडियाने आपल्याला बरेच फायटर्स आहेत, फायटर जेट प्लेन्स आहेत. त्यापैकी लास्ट इयर वी आर आपल्या ताफ्यामध्ये आलेले 6 अपाची अटॅक हेलिकॉप्टर्स. दॅट इज स्ट्रॉंगर हेलिकॉप्टर्स. That helicopters carry the missiles, not only missiles, nuclear missiles also. This year we also achieved 91% of our ammunition power. लढाईला लागणाऱ्या बंदुका, गोळ्या, तोफगोळे जे सगळं लावलं लागतं ते यावर्षी आपण अचीव 91% आपणच मेक इन इंडिया तयार करतो. मोदींनी सुरू केलेलं मेक इन इंडिया पूर्वी बनत होतो पण त्याचं फॅसिलिटी होतं. पण लास्ट इयर वी आर अचीव 91% ऑफ अम्युनिशन्स. ते आपल्याला लागणारं सगळं शस्त्रसाठा आपणच 91% आपण बनवतो. वी आर ओनली इम्पोर्टिंग ओनली 9%. फक्त 9% आपल्याला इम्पोर्ट होतोय. याचाच अर्थ आपण अॅम्युनिशन बाहेर सुद्धा सेल करायला लागलोय. आपले प्लेन्स बाहेरून डिमांड करून मागवण्यात येत आहेत. दिस इज आवर अचिव्हमेंट. This year also, India deployment of over 3,000 drones also. आपल्या बॉर्डरची सिक्युरिटी करण्यात प्रत्येक माणसाला पाठवायची गरज नाही. Now our Indian body is secure with your drone, and that drone is not captured by any satellites. कुठल्याही रडारच्या ताब्यात दिसण्यात येत नाहीत असे 3,000 ड्रोन्स इंडियाने बनवले. Last year India became the top 4th economic country in the world. जगामध्ये बरेच पॉवरफुल देश आहेत पण त्याच्यामध्ये इंडियाने जपानला मागे टाकून 4थी अर्थव्यवस्था बनली आहे. अमेरिका, चायना, रशिया सोडली, 3 सोडल्या तर 4थी जगात बिगेस्ट अँड टॉप अर्थव्यवस्था आपल्या इंडियाची आहे. In the last 1 year, Indian Railway also connected Mizoram. मिझोरम असा रिमोट प्लेस आहे जिथे फक्त नदी आणि डोंगरच आहे, प्लेन एरिया नाहीये. आजपर्यंत रेल्वे नव्हती. दिस इयर मिझोरम इज कनेक्टेड ओव्हर रेल नेटवर्क अँड ऑल्सो इंडियाने वर्ल्ड टॉप ब्रिज बनवलाय. पाहिजे ना मला माहिती आहे जगात सगळ्यात उंच ब्रिज कुठे आहे? Anyone? In Kashmir Valley, and that bridge is connected over Srinagar to all over India. जगाचा सगळ्यात उंच ब्रिज एअरपोर्ट डबल टाकला तरी होणार नाही एवढा उंच ब्रिज आहे आणि इंडियानेच केलाय.
कोकण रेल्वेचे इंजिनियर्स जाऊन तिथे ते बनवलं. ईस्ट इंडियाची अचिव्हमेंट एवढं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. Indian government declared last year. Indian government also declared 12 lakh per annum is our tax-free income. पूर्वी 3 lakh 4 lakh आपल्याला टॅक्स होत होता. Now last year government declared 12 lakh is your tax-free income. So you are आपण टॅक्स ही कमी होतो. In India's sports team is also achieved various records. Last year men's hockey world we are winning the World Hockey Cup. Women's also achieved World Kho-Kho Cup. Last year Indian Army also launches various submarines. Out of that, INS Nilgiri submarine, which is loaded BrahMos missiles. BrahMos is also one type of nuclear weapon. Also India also INS Surat, D-69 submarine, INS Wakshir with Scorpion technique submarine, INS Himgiri, INS Udaygiri, INS Kamal, INS Utkarsha. या वेगवेगळ्या सबमरीन्स आहेत ज्यांनी इंडियाचा समुद्राची पॉवर जर शिवरायांनी गलबताकडून समुद्र वर्चस्व बनवलं त्या पद्धतीने आता इंडियाच्या ताफ्यामध्ये काही सिलेक्टेड सबमरीन नाहीये. आता बऱ्याच सबमरीन पाणबुडी सबमरीन आणि काही सबमरीन तर मिसाइल्स न्यूक्लियर मिसाइल्स बेसेस. आउट ऑफ दॅट स्पेशलिस्ट INS Nilgiri. This year India also achieved some space, that is what ISRO is. It also launched LVM-3, ज्याला जगामध्ये बाहुबली म्हणतात. वेगवेगळ्या कंडिशनने आपल्याकडे सॅटेलाइट सेंड केलेले आहेत, पण त्यातील आपला LVM-3 याने 6,600 किलोचा सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे. अवकाशात सॅटेलाइट सोडतो पण जेवढा कमी वेळ असेल तेवढा तो होत जाईल. पण आपला बाहुबली जगात त्याची कौतुक होते बाहुबली, and that is LVM-3 is also launched in the year 2026. So India achieving various goals again and again, one by one. So you also promise to India, I am achieving various goals and I help to our countries become stronger and stronger, clean and more clean. करणारा पद्धतीने सांगा ना, आज सगळं पद्धतीने होणार का? करणार का सगळे? आवाज येत नाहीये. So once again, thanks for time to give me a speech. So let's loudly say, Bharat Mata Ki Bharat Mata Ki Vande 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 Bharat Mata Ki Bharat Mata Ki. Thank you very much. 26 January, and just we have celebrated 77th Republic Day of our country. So, with a proud feeling, as a citizen of India, I would like to wish you Happy Republic Day. Now I am standing here to express gratitude towards all great personalities who are present here. So first of all, I thanks to all parents who has given their valuable time for this function. Also thanks to all teachers who have given their best in preparation, and specially thanks to all students who have given best presentation here. Especially I would like to thanks to Sarkaraji, because her words are not only the speech, this is the inspiration for all of us. Because 61 years old lady can give her speech in English, and this is especially proud feeling to us.
Also, I thanks to Jitendra Hathiskar and Tanaji Chauhan for giving chocolates and jalebi for all of us. Then, by the permission of our school principal, I announce that today's program is over. परेड विसर्जन. ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा। ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा। जलवा तेरा जलवा जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा तौबा मेरी तौबा। कच्चा नहीं तेनू पक्का देंगे, रिच दी दाल विच पक्का देंगे। दुध दी खीर नाल लिपा देंगे, रोटी पूरी नहीं चप्पा देंगे। गोल 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 कप्पा देंगे। जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं, हर जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं। तेरे दर पे हम सब तेरे पहरेदार खड़े हैं। हम हैं तो क्या हम हैं प्यारे, हम हैं तो क्या हम हैं प्यारे। काहे खतरा जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा